चला आज फायनली तुमच्यासोबत रसमलाईची रेसिपी शेअर करते. तर माझ्याकडे 2 लिटर दूध एक्स्ट्रा उरलेलं होतं, म्हणून मी 1 लिटर दूध त्यामधलं फाडून घेतलं. दूध गरम करायचं, चांगलं उकळी येऊ द्यायचं, गॅस बंद करायचा. त्याच्यामधून जेव्हा वाफा निघतच राहतात त्याच वेळी त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं किंवा व्हिनेगर टाकायचं. दूध फाडून घेतल्यानंतर मस्लिन क्लॉथमध्ये ते छानपैकी 20 ते 30 मिनिटासाठी सेट करायला ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये छानपैकी खलबत्ता वगैरे असं भारी वजन ठेवून द्यायचं. सोबतच रबडी बनवायला घ्यायची. ते प्रोसिजर होईपर्यंत तुम्हाला सांगते, रबडी एकदम सोपी आहे. पहिले दूध टाकायचं, उकळी येऊ द्यायचं, त्याच्यानंतर साखर टाकायची, तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त. त्याला उकळी येऊ द्यायची. मग त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे जिन्नस टाकायचे, जसे की पूर्ण ड्रायफ्रुट्स टाकायचे, केशर टाकायचं आणि ते पण छानपैकी 15 ते 20 मिनिटं आटू द्यायचं. अर्धं झालं की ते बंद करून द्यायचं. आता रबडी थोडी थंडी होईपर्यंत तुम्हाला जे कामं करायचे ते करून घ्यायची. मी तर माझ्या मुलीला झोपवून दिलं, कारण की ही प्रोसिजर माझी चालू होती सगळे कामं आटोपल्यानंतरची रात्री. नंतर मला सगळं झाल्यावर रिअलाईज झालं होतं की अरे 2 लिटर दूध उरलेलं आहे आणि मला रसमलाई खूप दिवसाची ट्रायसुद्धा करायची होती. त्याच्यामुळे मग मी तो डिसिजन घेतला की चला जाऊ द्या, विनिशा पण झोपून जाते, आपल्याला निवांत वेळ मिळतो, आता आपण रसमलाईच ट्राय करून बघूया. तर सर्वात आधी तर तुम्हाला सांगितलं तशी मी सगळी प्रोसिजर आपण करून घ्यायची. तिकडे रबडी रेडी होती. आता वेळ होती ती म्हणजे पेढे बनवायची. तर याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं मैदा टाकायचं आणि हाताची जी मी साईड दाखवली त्याने छानपैकी हे मॅश करून ना खूप जास्त सॉफ्ट करून घ्यायचं. याला 15 ते 20 मिनिटं मॅश करावे लागतात. जेव्हा त्या पेढ्यांवर एकही क्रॅक राहत नाही तेव्हा ते सॉफ्ट झाले असं समजून घ्यायचं. आणि मग काय करायचं, एका कढईमध्ये पाणी घ्यायचं, साखर टाकायची 2 ते 3 चमचे आणि छान उकळी येऊ द्यायची. चांगली उकळ आली तेव्हाच याच्यामध्ये हे पेढे टाकायचे आणि मग ते छानपैकी 15 ते 20 मिनिटं परत उकळून घ्यायची. पूर्ण उकळून झाल्यानंतर मग बंद करायचं. थंड पाण्यामध्ये टाकायचे हे सगळे पेढे आणि त्याच्यातलं पाणी स्क्वीज करून घ्यायचं. अशी लंबी ही प्रोसिजर आहे. आणि नंतर कुठे जाऊन तुम्ही जी रबडी बनवली आहे त्याच्यामध्ये हे टाकायचे आणि कमीत कमी 2 तास तरी हे सगळं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, तेव्हा जाऊन छान अशी टेस्ट येते. मी तर ओव्हरनाईट ठेवलं, टेस्ट खूप भारी आली होती. फक्त मला कलर थोडासा डिफरन्स वाटला. मार्केटसारखी 95% बनते, 5% थोडंफार मार्केटवाल्यांकडे काय स्ट्रॅटेजी असते ते मला माहीत नाही. तर छान बनली होती. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. चला, जय गजानन माऊली.